काय रे बाळा रे बाळा रे आया बायांना म्हणा झोपी जाऊ द्या शिकणं ठेवा. जय जय बाप्पा. बस झालं ना भाऊ आता. झालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण आता जात आहोत मित्रांशूला घेऊन खमताने या गावात. हे गाव सटाणा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. चला तर आपण बघूया. वातावरण बघू शकता, किती सुंदर वातावरण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लवकरच कळेल आपण खमताण्याला का जात आहोत. आम्ही खमताण्याला गेलो होतो आषाढ महिन्यात आणि मित्रांनो, आम्ही इथे वर्षातून एकदा नक्की येतो. चला तर मित्रांनो, आपण बघूया खमताने गाव आणि या खमताने गावात असलेलं आसरा मातेचं मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे. मित्रांनो, हे गाव नदीच्या सानिध्यात वसलेले एक शांत पण अत्यंत श्रद्धेचं भरलेलं ठिकाण आहे. हे ठिकाण म्हणजे आसरा मातेचं मंदिर. यालाच वटाणे आया असे पण म्हणतात. चला तर आपण आता जाऊया, तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत. हो मंदिर हो आलो. हळूहळू थांब. हळू पाय निसटेल. मागे नको लागू. आतून मागे लाग. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर खूप शांत आणि सुंदर आहे. सगळीकडे हिरवळ पसरलेली दिसते. मंदिर अतिशय सुंदर आहे. इथे आल्यावर एकदम शांत वाटते. चला तर आपण पहिले पूर्ण मंदिर बघूया. मंदिराला लागूनच एक नदी आहे.
इथे बाप्पा लावू हा तिथे नको टाकू उचल दे चल तिकडे पण लावून येऊ आपण चल तिकडे दुसरा बाप्पा आहे चल माझ्या हातात सगळ्या बाप्पांना लाव हळूहळू तर मित्रांनो आता आपण पहिले आश्रम मातेची पूजा करून घेऊ. मित्रांशू आत्यासोबत पूजा करतोय. मित्रांनो ह्या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. ह्या मंदिरात कोणी श्रद्धेने पूजा केली आणि त्याने जे मागितलं तर ती त्याची इच्छा पूर्ण व्हायची असे जुने लोक सांगतात. पूर्वीच्या काळी इथे काही कार्यक्रम असला तर इथे भांडे असायचे. घरून भांडे आणण्याची गरज नाही पडायची असे जुने लोकांचे म्हणणे आहे. पण कोणीतरी इथून काही भांडे चोरून नेले आणि त्यानंतर इथे भांडे भेटणे बंद झाले असे पूर्वीचे लोक सांगतात. पण मित्रांनो इथे जर श्रद्धेने आणि मनाने पूजा केली तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते हे नक्की. तर मित्रांनो मितांशूने आता पूजा केलेली आहे. नंतर नैवेद्य ठेवत आहे. तर मित्रांनो मितांशूने पूजा करून आणि आता नैवेद्य ठेवतो आहे. त्याला आपण प्रत्येक ठिकाणी नैवेद्य कसा ठेवायचा हे आपण त्याला सांगून त्याला पण नैवेद्य ठेवायला लावतोय. तुम्ही बघू शकता किती मन लावून तो पूजा करतोय आणि नैवेद्य ठेवतोय. आपण सगळीकडे नैवेद्य ठेवले. त्यानंतर नारळ फोडायचे. तर मितांशूने नारळ फोडण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि तो आता बघतोय नारळ कसे फोडायचे. आणि आता मितांशू नारळ फोडायला जाणार आहे. बघा मितांशू नारळ फोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्हाला नारळ पावलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता नारळ खराब निघालेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही इथं नदीच्या पाण्यात जाऊन थोडे हातपाय वगैरे धुतले
जाण्यासाठी जागा नव्हती, पण थोडं रिस्क घेऊन सावधगिरी बाळगून आम्ही तिथं हातपाय धुतले. त्यानंतर आम्ही तिथे मस्त भोजनाचा आनंद घेतला. ती मजा खूपच वेगळी होती. आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो. तर मित्रांनो, तुम्हालाही इथे यायचं असेल तर अवश्य भेट द्या. सटाण्यापासून हक्केच्या अंतरावर. आणि आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.